आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 19। तर सगळ्यात पहिले आपल्या सेशनचा परिचय पाहून घ्यायचा आहे। या ठिकाणी सेशनचा परिचय पाहून झाल्यानंतर बघा आपल्याला याच्यामध्ये डिजिटल स्किल मराठीमध्ये जायचं आहे आणि याच्यातनी पहिलं नॉलेज चेक आहे। तर बघा सेशन 19 मध्ये बघा आपल्याला 8 प्रकारचे नॉलेज चेक विचारलेले आहे, म्हणजे 8 वेळेस नॉलेज चेकचे क्वेश्चन्स आपल्याला विचारलेले आहे आणि प्रत्येक नॉलेज चेकमध्ये 5-6 क्वेश्चन्स त्यामध्ये दिलेले आहेत। तर इथे पहिले नॉलेज चेक चालू करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। आणि याच्यामध्ये बघा पहिले 2 प्रश्न दिलेले आहे। तुमच्या सोसायटीजवळ रस्ता फारच वाईट अवस्थेत आहे, तुम्ही जर लवकर तक्रार केली नाही तर त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे, तुम्ही तक्रार कुठे दाखल कराल म्हणत आहे। तर त्यासाठी आपल्याला सेंट्रलाइज पब्लिक ग्रीव्हन्स रिड्रेस अँड मॉनिटरिंग सिस्टीम व पोर्टलवर आपल्याला जायचं आहे। तर हे त्याचं उत्तर असणार आहे आणि त्यानंतर सबमिट करा। CPGRSMS वर तुम्ही डॅश तक्रार दाखल करू शकता म्हणत आहे। ते किती करू शकतो बघा, तर 1 पेक्षा अधिक तक्रार आपण त्यामध्ये देऊ शकतो। त्यानंतर सबमिट करा। येस आय एमवर क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपले दुसरं नॉलेज चेक इथं दिलेलं आहे, तर दुसऱ्या नॉलेज चेकवर जा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। याच्यामध्ये सुद्धा 5 प्रश्न आहे। ग्राहक आधार सपोर्टला पोर्टलला भेट देण्याकरिता कोणती वेबसाईट योग्य राहील म्हणत आहे। तर त्यासाठी बघा ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर असणार आहे। तुमच्या घराकरिता तुम्ही एक रेफ्रिजरेटर विकत घेतला आहे, पण तो नीट चालत नसल्याने तुमच्या लक्षात आले, त्यासाठी पुढीलपैकी कोणती कृती योग्य राहील म्हणत आहे। तर त्यासाठी बघा ग्राहक मंचावर तक्रार रजिस्टर करणे हे त्याचं उत्तर असणार आहे। गेले 4 दिवस अतिशय तापाने तुम्ही आजारी आहात आणि तुम्हाला डॉक्टरची भेट घ्यायची आहे, पुढीलपैकी कोणता पर्याय हा योग्य निर्णय असू शकेल म्हणत आहे। तर त्यासाठी बघा आपल्याला उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे। तर ऑप्शन नंबर 3 वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। तुमच्या ब्राउझरवर तुम्ही ORS पेशंट पोर्टल ओपन केले आहे, अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही कुठल्या पर्यायावर क्लिक कराल म्हणत आहे। तर त्यासाठी बघा आपल्याला कोणत्या पर्यायावर क्लिक करायचं आहे, बुक अपॉइंटमेंट नाववर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर सबमिट करा। डॅशच्या द्वारे तुम्ही सरकारी इस्पितळात ऑनलाईन अपॉइंटमेंट घेऊ शकता म्हणत आहे। तर त्यासाठी त्याचं उत्तर बघा ORS पेशंट पोर्टल हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सबमिट करा। येस आय एमवर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा तिसरं नॉलेज चेक इथं दिलेलं आहे, तर तिसरं नॉलेज चेक इथून लावायचं आहे आणि इथून स्टार्ट करा। याच्यामध्ये सुद्धा 5 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न बघा, फास्टॅग करता अर्ज करण्यासाठी भारत सरकार संचालित डॅश वेबसाईटला तुम्हाला भेट द्यावी लागेल म्हणत आहे। तर याच्यासाठी NPCI आहे। तुमचा मित्र एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करत असतो, उशीर टाळण्यासाठी त्याला टोल प्लाझावरील ट्रॅफिक टाळायला आहे, टोल वेगाने भरून त्वरित निघून जाण्यासाठी त्याने काय केले पाहिजे म्हणत आहे। तर त्यासाठी बघा फास्टॅग करता अर्ज करावा आणि नंतर तो टॅग कारच्या विंडशील्डवर चिकटवा हे त्याचं उत्तर असणार आहे। फास्टॅग करता तुम्ही डॅश विक्रेत्याकडे अर्ज करू शकता म्हणत आहे, तर व्हेरीफाईड आहे। डॅश युजर्सना केवळ 1 किंवा 2 स्टेप्समध्ये फास्टॅग प्राप्त करून देते म्हणत आहे। तर कोण, पेटीएम बँक आहे। दिलेला लोगो ओळखा आणि योग्य वर्णन करणारा पर्याय निवडा म्हणत आहे। तर याचं उत्तर डिजिटली डॉक्युमेंट सर्टिफिकेट संग्रहित करणे हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर सबमिट करा। येस आय एमवर क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं तिसरं नॉलेज चेक झालेलं आहे। त्यानंतर चौथं सुद्धा नॉलेज चेक आपल्याला इथून लावायचं आहे आणि इथून स्टार्ट करा। याच्यामध्ये सुद्धा 5 प्रश्न दिलेले आहे। तुमच्या पासपोर्ट अर्जाची प्रगती पाहण्यासाठी तुम्ही कुठल्या वेबसाईटला भेट दिली पाहिजे म्हणत आहे। तर त्यासाठी बघा आपल्याला पासपोर्ट सेवावर क्लिक करायचं आहे। तुमच्या अर्जाचे स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला डॅश बटनावर क्लिक केले पाहिजे म्हणत आहे। तर यासाठी आपल्याला कोणत्या ऑप्शनवर क्लिक करायला पाहिजे, ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटस हे त्याचं उत्तर आहे। तुमचे पासपोर्ट स्टेटस चेक करण्यासाठी सर्व तपशील एंटर केल्यानंतर तुम्ही कोणते बटन क्लिक केले पाहिजे म्हणत आहे। तर यासाठी आपल्याला कोणतं बटन क्लिक करायला पाहिजे, तर याचं उत्तर ट्रॅक स्टेटस आहे। तुम्ही पूर्वी शिष्यवृत्तीकरता अर्ज केला आहे आणि तुम्हाला आता तो रिन्यू करायचा आहे, तर तुम्ही कोणता पर्याय निवडाल म्हणत आहे। तर यासाठी आपल्याला कोणता पर्याय निवडावा लागेल, तर यासाठी आपल्याला अप्लाय फॉर रिन्युअल हा पर्याय आपल्याला निवडायचा आहे। नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल वापरून तुम्ही डॅश करू शकता म्हणत आहे। तर काय करू शकता बघा, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे, स्कॉलरशिप करता अर्ज। अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक 4 कंप्लीट सोडवणं झालेलं आहे आणि त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर नॉलेज चेक 5 नंबरचं सोडवायचं आपल्याला।
त्यानंतर इथून स्टार्ट करा। याच्यामध्ये सुद्धा 5 प्रश्न दिलेले आहे। दिलेल्या पर्यायामधून भारत सरकारने सुरू केलेली योजना ओळखा ज्या अंतर्गत असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळू शकेल म्हणत आहे। तर याचं उत्तर बघा, अटल पेन्शन योजना आहे। विक्रमला वृद्धावस्थेच्या आर्थिक सुरक्षेकरता अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज करायचा आहे। त्यांच्या नेट बँकिंग पोर्टलवर खालीपैकी कोणता पर्याय असे करण्यास मदत करेल म्हणत आहे। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 असणार आहे। 2वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। उत्पन्नाच्या दाखल्यासाठी अर्ज करत असताना संदर्भ म्हणून तुम्ही डॉक्युमेंट लिस्ट डॅश करण्याचा पर्याय निवडायला पाहिजे म्हणत आहे। तर यासाठी प्रिंट करायला पाहिजे। उत्पन्नाच्या दाखल्याकरिता अर्ज करण्यासाठी सब डिपार्टमेंट कॅटेगरी खालील कोणता पर्याय तुम्ही निवडला पाहिजे म्हणत आहे। तर कोणता पर्याय आपल्याला निवडायला पाहिजे, तर याचं उत्तर रेव्हेन्यू सर्व्हिसेस आहे। त्यानंतर सबमिट करा। उत्पन्नाचे दाखले डॅश यांच्याकडून दिले जातात म्हणत आहेत। तर कोण दिले जाते, तर राज्य महसूल विभागाकडून मिळतात आपल्याला। त्यानंतर SIM वर क्लिक करा आणि यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि आपल्याला कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे। तर आपले 5 नॉलेज चेक झालेले आहे। त्यानंतर 6वं नॉलेज चेक आपल्याला इथे खाली दिलेलं आहे, तर ते सुद्धा सोडवायचं आहे आणि इथून स्टार्ट करा। आणि याच्यामध्ये सुद्धा 5 प्रश्न दिलेला आहे। तर पहिला प्रश्न बघा, RTIचा फुल फॉर्म हा आहे म्हणत आहे। तर राईट टू इन्फॉर्मेशन हा त्याचं उत्तर असणार आहे। RTI ऑनलाईन पोर्टलला भेट देण्यासाठी कोणती वेबसाईट योग्य राहील म्हणत आहे। तर यासाठी बघा ऑप्शन नंबर 4ची वेबसाईट आहे। RTI अर्ज दाखल करण्याकरता कोणत्या पर्यायावर तुम्ही क्लिक कराल म्हणत आहे। तर यासाठी बघा आपल्याला कोणत्या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचं आहे, तर याचं उत्तर सबमिट रिक्वेस्टवर क्लिक करायला पाहिजे। सबमिट रिक्वेस्टवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। दिलेले इमेज पहा आणि योग्य उत्तर निवडा म्हणत आहे। तर शासनाने सुरू केलेल्या अनेक हेल्पलाईन सेवा शोधण्यासाठी पुढीलपैकी कोणता पर्याय वापरला जाऊ शकतो म्हणत आहे। तर यापैकी बघा, तर याचं उत्तर गेट हेल्प आहे, ऑप्शन नंबर 4 आणि त्यानंतर सबमिट करा। कोणत्याही संस्थेत रॅगिंग पद्धतीविरुद्ध सरकारची मदत घेता येते। रॅगिंग विरुद्ध खालीलपैकी कोणती हेल्पलाईन आहे म्हणत आहे। तर कोणती हेल्पलाईन आहे बघा, तर याचं उत्तर अँटी रॅगिंग हेल्पलाईन आहे, ऑप्शन नंबर C। तर ऑप्शन नंबर C वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक 6 कंप्लीट सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर सबमिट करा। त्यानंतर नॉलेज चेक 7 नंबरचं सोडवायचं आपल्याला, तर याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। तर पहिला प्रश्न बघा, जन्म किंवा मृत्यूची घटना घडल्यापासून डॅश दिवसात नातेवाईकांनी सदर घटना रिपोर्ट करणे अपेक्षित आहे म्हणत आहे। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे, 21 दिवसापासून। त्यानंतर सबमिट करा। डेट रजिस्ट्रेशन ऑनलाईन ॲड करण्याकरता पुढील कोणता पर्याय फॉर्ममध्ये भरणे बंधनकारक नसते म्हणत आहे। तर याचं उत्तर लास्ट नेम आहे। भारत सरकारच्या जन्म आणि मृत्यू नोंदणी वेबसाईटवर यशस्वीपणे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला लॉग इन ID कसा प्राप्त होतो म्हणत आहे। तर याचं उत्तर ईमेलद्वारे आहे। तुम्ही तुमच्या सोसायटीचे अध्यक्ष आहात, तुमच्या सोसायटीला नियमितपणे विजेच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे, तर तुम्ही काय अपेक्षित आहे म्हणत आहे। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे। त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा। तुम्ही सरकारी अधिकाऱ्याशी भेट ठरवली आहे, आता तुम्हाला विजिटर पास काढणे आवश्यक आहे। त्यासाठी कोणत्या पर्यायावर तुम्ही क्लिक कराल म्हणत आहे। तर यासाठी आपल्याला पास ऑन ईमेलवर क्लिक करावं लागेल, त्यानंतर सबमिट करा। तर अशा प्रकारे आपलं इरा सेशन 7 सुद्धा कंप्लीट सोडवणं झालेलं आहे। नॉलेज चेक याच्यावर एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला 8 नंबरचं नॉलेज चेक सोडवायचं आहे। तर 8 नंबरवर क्लिक करा नॉलेज चेकच्या आणि त्यानंतर इथून स्टार्ट करा। आणि याच्यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेला आहे। सुकन्या समृद्धी योजनेमध्ये कुणाकरिता गुंतवणूक केली जाऊ शकते म्हणत आहे। तर याचं उत्तर लहान मुलगी आहे। अटल पेन्शन योजनेकरता एखादा माणूस कधी अर्ज करू शकतो म्हणत आहे। तर याचं उत्तर 18 ते 40 वर्षाच्या वयात आहे। PFRDAचा फुल फॉर्म काय आहे म्हणत आहे। तर याचं उत्तर पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी आहे। त्यानंतर सबमिट करा। अकाउंट उघडल्याच्या तारखेपासून किती काळ सुकन्या समृद्धी योजना चालू राहते म्हणत आहे। तर याचं उत्तर 15 वर्ष आहे। सुकन्या समृद्धी योजनेकरता पात्र होण्यासाठी लहान मुलगी 10 वर्षाची किंवा डॅश असावी लागते म्हणत आहे। तर याचं उत्तर त्यापेक्षा लहान आहे।
तर अशा प्रकारे आपलं 8 नंबरचं नॉलेज चेक झालेलं आहे सोडवणं आणि त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. नंतर आपल्याला सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचा आहे, तर इथून स्टार्ट करा. याच्यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेला आहे. तर पहिला प्रश्न, डॅश डॅश व्यतिरिक्त पुढील सर्व पर्सनल कॉम्प्युटरचे प्रकार आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन 3 आहे, प्रायमरी सिस्टीम्स. सिस्टीम युनिट हे सिस्टीम चॅसिस म्हणूनही ओळखले जाते. एक कंटेनर असते ज्यामध्ये कम्प्युटर सिस्टीम तयार करायला लागणाऱ्या बहुतांश इलेक्ट्रॉनिक घटकांचा समावेश असतो म्हणत आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. अल्ट्रा बुक्सना अल्ट्रा पोर्ट्रेट किंवा डॅश डॅश म्हणून देखील ओळखले जाते म्हणत आहेत. तर काय ओळखले जाते? मिनी नोटबुक्स म्हटले जाते त्याला. या सिस्टीममध्ये इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेस सिस्टीम युनिटच्या बाहेर असतात म्हणत आहे. तर याचं उत्तर डेस्कटॉप सिस्टीम्स आहे. त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर SIM वर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं इरा सेशन 19 कंप्लीट सोडवणं झालेलं आहे.